प्रशांत कोरटकरचा कळंबा कलागृहाचा मुक्काम वाढला। आज झालेल्या युक्तिवादानंतर 9 तारखेला जामिनावर होणार निर्णय। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांची प्रशांत कोरटकरला अब्रू नुकसानीची नोटीस। इंद्रजित सावंत यांनीच शिवाजी महाराजांची बदनामी केल्याचा कोरटकरकडून उल्लेख। कुणाल कामराला मद्रास हायकोर्टानं दिलासा दिलेला कायम। कामरानं दाखल केलेल्या याचिकेवर आता सुनावणी 17 एप्रिलपर्यंत। कुणाल कामराच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची उद्या सुनावणी। कामराची गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव। अटकेपासून संरक्षण हवं असल्यास अटकपूर्व जामिनाचा अर्ज द्या, कोर्टाचा म्हणणं। कुणाल कामराची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मागणी मुंबई पोलिसांनी फेटाळली। जीवाला धोका असल्यानं व्हिडिओ कॉलद्वारे जबाब नोंदवण्याची त्याने मागणी केली होती। मला डिलिस्ट करू नका, माझ्या प्रेक्षकांच्या डेटाची माहिती मला द्या। कुणाल कामराची बुक माय शोला पत्र लिहून मागणी। अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारला दणका। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात पोलीस केवळ सॉफ्ट टार्गेट। पोलिसांवर कोणी दबाव आणला, अक्षयचा एन्काउंटर कोणी करायला लावला याची माहिती घ्यावी लागेल। वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया। बदलापूर फेक एन्काउंटर प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे सरकारला आदेश। हा एन्काउंटर बनावट असल्याची भूमिका जाहीरपणे मांडली होती अनिल देशमुखांचं वक्तव्य। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाची केस ॲडव्होकेट प्रदीप घरत खासगी वकील म्हणून लढणार। अश्विनी बिद्रे प्रकरणातील कामगिरी बघता घरत यांच्यासाठी झेशान सिद्दीकींनी मागणी केली होती। प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्याला 31 मार्च 2026 पर्यंत मुदत। मात्र या कालावधीत ते पूर्ण करणं अशक्य असल्यानं नवीन वेळापत्रक 3 महिन्यात सादर करा, वीज नियामक आयोगाचे महावितरण कंपनीला आदेश। देशात 39% बँक खाती महिलांच्या नावावर। ग्रामीण महिलांच्या बँक खात्याचं प्रमाण 42% एका सरकारी अहवालातून माहिती समोर। DN नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत आणण्यासाठी हालचाली। ओव्हरहेड वायरवरील विद्युत प्रवाह उद्यापासून सुरू केला जाणार, त्यामुळे या मार्गावर गाडीच्या चाचण्यांचा मार्ग मोकळा। भाजप नेते किरीट सोमय्यांना धमकी। मुंबईतील अनधिकृत मशिदींचा आणि भुंग्याचा प्रश्न लावून धरल्यानं धमकी। सोमय्यांकडून तक्रार दाखल। ठाणे महानगरपालिका हद्दीत मातीची बेकायदेशीर वाहतूक, ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या अत्याधुनिक वाहनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। गृहराज्यमंत्री योगेश कदम, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांचीही उपस्थिती। मुंबईतील DB मार्ग पोलीस ठाण्यात सायबर लॅब, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। अत्याधुनिक संगणक प्रणाली, सॉफ्टवेअर्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करून विशेषतः महिलांवर होणाऱ्या सायबर गुन्ह्यांवर नजर ठेवली जाणार। गेल्या 48 तासात चांदीच्या भावात प्रति किलो 15,000 रुपयांची घसरण। 2 दिवसांपूर्वी 1,04,000 रुपये प्रति किलो असलेली चांदी आज 91,000 रुपये प्रति किलोवर। नाशिकच्या गोदावरी नदीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावर 9 एप्रिलला मनसेचं आंदोलन। रामकुंडातील पाण्यात उतरून साधू महंतांच्या उपस्थितीत मनसे करणार आंदोलन। सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील 80 घरात साठवणूक केलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या। आरोग्य विभागानं केलेल्या तपासणीत तापाचे 63 रुग्ण। सोलापुरातील कुचनगर परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा, अळ्यायुक्त पाण्यामुळे नागरिक संतप्त। मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 33% पाणीसाठा शिल्लक। हे पाणी पावसाळ्यापर्यंत पुरणार नसल्यानं मुंबई महापालिकेची आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती। मुंबईतील वॉटर टँकर सेवा 9 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून बंद करण्याचा मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा निर्णय। यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना संघटनेचं पत्र। मुंबईत पुढचे 4 दिवस तीव्र उष्म्याचे तापमान 37 अंशांच्या आसपास राहण्याचा कुलाबा वेधशाळेचा अंदाज। सलग दुसऱ्या दिवशी नाशिकचा पारा 40 अंशांच्या पार। नाशिकमध्ये 40.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद।
नागपुरात पारा 42 अंशांवर, भविष्यात नागपुरात पारा 45 अंशांवर जाण्याची शक्यता. परभणीत गेल्या 2 दिवसांपासून तापमान 41 अंशांवर, सलग 2 दिवस तापमान 40शी पार गेल्यानं सर्वत्र प्रचंड उकाडा. भिवंडीच्या आतकोलीमध्ये स्थानिकांचं धरणं आंदोलन, ठाणे महापालिकेचा कचरा आतकोली गावाजवळ डंप करायला सुरुवात केल्यानं नागरिक संतप्त. दहिसरमध्ये झेप्टो कंपनीचा गोदामात उंदीर आणि झुरळ सापडल्यानं मनसे आक्रमक, अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची केली मागणी. मुंबई क्राईम ब्रांचनं 28 मार्चला डीएन नगरमधील एका हॉटेलवर केलेल्या छापेमारीत 5 जणांना अटक केली. छापेमारीत अटक केलेल्यांकडून 7 पिस्तूल आणि 21 काडतुसं जप्त केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.